हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आशा करते स्वस्त आणि मस्त असाल। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आजच्या ब्लॉगची सुरुवात दुकानापासून होत आहे। घरातली सगळी कामं आवरून शॉपवर आली होती आणि आज हा स्टॉक आला होता, तर हा अरेंज करायचा होता। हा फक्त अरेंज करायचा नसतो, कारण की काय असतं ना, हे सगळ्या स्टॉकला ना एक्सपायरी डेट असते, तर तो सगळा चेक करून पाठीपुढे अरेंज करायचा असतो। कारण की जर डेट जाणार असेल तर तो स्टॉक पुढे ठेवायचा आणि जो फ्रेश असेल न्यू डेटचा तो पाठी ठेवायचा। ते सगळं चेक करून मग हे अरेंज करावं लागतं, तर खूप काम असतं हे। आता हे सगळं सामान असंच ठेवून जाते। थोडंफार अरेंज केलं आहे आणि कारण की 1:45 व्हायला आले, तर जेवणाचा टाईम झाला आहे। जेवण बनवायला मग लेट होतं आणि मग यायला लेट होईल, त्यापेक्षा आता ठेवून जाते, संध्याकाळी येऊन अरेंज करेल। तर चला घरी जाऊया, भेटते तुम्हाला। आज जेवण काय बनवणार आहे। आज वरण बनवायचा मूड आहे, वरण भात आणि बटाट्याचे कापा। बघूया किती वेळ लागतोय, फटाफट जाऊया। घरातल्या माणसांबरोबर कुकूलासुद्धा माझी सवय झाली आहे की आता ही आली आहे तर मला जेवायला देईल, तर तो माझी वाट बघत असतो की कधी ही येईल आणि मला जेवण देईल। आल्या आल्या मी काय केलं, तुरीची डाळ भिजत ठेवली, जेणेकरून ती लवकर मस्त शिजेल। आणि एकीकडे भात घालून घेतला। पाहिलं तुम्ही की मला किती कामं असतं, सकाळी दुकानावर पण काम असतं, गडबड आणि ना हे काम आल्यावर पण म्हणजे जेवणाची खूप गडबड असते, कारण की खूप फटाफट करावं लागतं। असं नाही की मी सकाळी जेवण बनवू शकत नाही, पण काय होतं ना, आता ना सवय झाली आम्हाला की गरम गरम जेवायलाच पाहिजे। तर कुकरमध्ये डाळ शिजायला घातली, त्यात थोडंसं जिरं, मीठ, हळद आणि एक टमाटर कापून घातला आहे आणि याच्यात 4 ते 5 शिट्ट्या काढून घेईल, कारण की माझ्या कुकरमध्ये ना 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये डाळ शिजतच नाही, म्हणून कधी कधी 5 ते 6 शिट्ट्या काढाव्याच लागतात। ते शिजते तोपर्यंत मला नाही ते सवय आहे, ओटा क्लीन करत राहा, गॅस पुसत राहा। माहिती नाही, OCD तर बोलू शकत नाही, पण थोडंसं क्लीन म्हणजे घर असलेलं मला आवडतं। जेवढा माझ्याकडून होऊ शकतं तेवढा मी प्रयत्न करत असते क्लीन करायचा। आता वाटपाची तयारी करून घेते। इथे मी ना खोबरं किसून घेते आहे, सुकं खोबरं। त्यात मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, तिखट नाही आहेत म्हणून त्या 2 ते 3 घेतल्या। अर्धा कांदा घातला आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या घातल्या, थोड्या मोठ्या होत्या म्हणून त्या 2 ते 3च बस झाल्या। थोडीशी कोथिंबीर घातली, जिरं घातलं आणि त्याला मस्त व्यवस्थित वाटून घेणार आहे। दुकानाबरोबर घर सांभाळणं हे थोडंसं मल्टीटास्किंग आहे, खूप धावपळ असते। स्वतःसाठी वेळ नसतो किंवा कुठे काही दुसरं काम असेल बाहेरचं तेही करता येत नाही, कारण की शॉप आपल्याला कंटिन्यू ओपन ठेवावंच लागतं। जर बंद असेल ना तेव्हाच कस्टमर येणार आणि सांगणार की आम्ही तर दुकानावर आलो होतो, पण दुकान बंद असतं तुमचं, मग ते आपल्याला ना 24 तास उघडं ठेवावंच लागतं। तरी गोव्याचे रूल चांगले आहेत की दुपारी 2 तास बंद असतं, म्हणून तेवढं तरी रिलॅक्स होऊन थोडंसं घरी काम करता येतं। आणि हे दुकान म्हणजे जो बिझनेस चालू करायचा होता हा डिसिजन माझाच होता। मी आधी जॉब करत होती, पण काय माझ्या मनात आलं की आपण बिझनेस करूया, म्हणून मी मिस्टरांकडे हट्ट करून हे शॉप स्टार्ट केलं। पण आता कधी कधी असं वाटतं ना, हा माझा रॉंग डिसिजन होता। मी जो जॉब करत होती तेच खूप छान होतं। तर याची स्टोरी कधीतरी तुम्हाला सांगेल। आता इथे माझं वरण रेडी आहे। आता मला बनवायचं आहे बटाट्याचे काप आणि हे मी तुम्हाला फक्त ना थोडंसं असं फास्टमध्ये दाखवते। 5 ते 6 मिनिटाचा हा व्हिडिओ असेल, पण जे करताना माझी हालत होते ती ना ती मलाच माहिती आहे, कारण की मी खाली ऑलरेडी काम करून आली होती आणि घरात येऊनसुद्धा काम करणं म्हणजे ना बॉडी पेन होतं अक्षरशः। आणि जेव्हा झोपतो ना रात्रीचं तर असं वाटतं की बॉडी कोणीतरी चेपून द्यावी, इतकं म्हणजे पेन होतं, पण ते करायलाच पाहिजे। आता बटाट्याचे काप पण माझे फ्राय करून झाले होते। आता फटाफट काय करते ना, थोडीशी भांडी जमा झाले ती पण घासून घेते, नाहीतर काय होईल, आता लगेच जेवायचं आहे, 10 मिनिटात जेवण होऊन एवढा भांड्याचा ढिगारा जमा होईल ना, त्यापेक्षा मी ती जमा होऊनच देत नाही। फटाफट ही घासून ठेवली की आपली जेवणाची ती 4-5 भांडे असतात ती मग घासायला रेडी। तर मी रील्स बनवले होते थोडंसं हा जेवणाचा, तर प्लेटिंगचा, तर हाच तुमच्याबरोबर शेअर करते की आजचं जेवण असं होतं आणि खरंच खूप टेस्टी होतं। 2 hours later. संध्याकाळचे 4:30 झाले होते। मी शॉपवर आली होती, जो स्टॉक ठेवून गेली होती तो सगळा अरेंज करून घेतला। असं नाही आहे की मी एकटीच सगळं काम करते, सिमरनची खूप मदत असते मला दोन्ही ह्याच्यात, घरातल्या कामातसुद्धा आणि दुकानातसुद्धा।
तर सगळा स्टॉक अरेंज झाला होता. मस्त वाटतं ज्या दिवशी सगळं क्लीन करून पुसून सगळं सामान ठेवतो त्या दिवशी. आता संध्याकाळी परत हा स्टॉक आला होता, तर पाहूच शकताय किती स्टॉक आहे तो. आता मला हा परत अरेंज करायचा आहे. सकाळी आला होता तो नॉन फूड, म्हणजे साबण, तेल, पेस्ट दाताची, ते सगळं होतं. आणि आता घर आणि दुकान काम काय संपत नाही. करते रहो. एक तर दात दुखतोय. रडून काय होणार नाही मॅडम, तुम्हालाच करायचं आहे. चलो लगो काम पे. स्वतःचं सांत्वन करत मी उभी राहिली कामाला, कारण की दात खूप दुखत होता माझा. तरीसुद्धा आता हे काम ठेवून चालणार नाही, कारण की हे मलाच करायचं आहे. तर ही ना जसं घराची हालत आहे, हे तर एकदम डायरेक्ट रोड साईड शॉप आहे, तर खूप धूळ येते इथे पण. म्हणजे काही अरेंज करायचं असेल ना 2-3 दिवसांनी पुसली तरी ती धूळ येते आणि ना चांगलं वाटत नाही. काय होतं ना की कस्टमर येतात, सामान म्हणजे स्वतःहून काढतात ते सगळं. तर असं वाटतं की म्हणजे ती धूळ त्यांच्या हाताला लागली तर किती खराब वाटेल, म्हणजे किती अनहायजेनिक वाटेल असं मला वाटतं. म्हणून मी ते पुसतच असते. पण 2-3 दिवसांनी कितीही पुसलं ना तरी म्हणजे तिथे धूळ जमा होणारच ती. तुम्हाला दाखवते, कारण की काय होतं ना जेव्हा जोराचा वारा येतो ना तेव्हा एक लाल माती कशी माहिती नाही ह्या पूर्ण रॅकवर उडून येते आणि वाईट आहे त्याच्यामुळे ते जास्त दिसून येतं. तर सगळं पुसून मी लावत आहे, कारण की म्हणजे तसंच जर ठेवलं सामान तर त्याच्यावर आणि धूळ जमा होऊन ते आणि स्टॉक पण खराब होतो. आणि मग कसं वाटतं ना एकदम जुनं सामान जसं काय एक्सपायरी आहे, मग कस्टमरला ते घ्यायलासुद्धा नकोसं वाटतं. आणि ही बघा ही सगळी लाल माती येते, धूळ येते. तर आता ते त्याला काय ऑप्शनच नाही आहे. रोड साईड आहे तर ते येणारच आहे. आणि 6:30-7च्या दरम्यान ना आमच्या दुकानाच्या बाहेर शॉर्ट सर्किट झाला आणि फक्त आमची लाईट गेली. आता अंधारात हे काम करायचं होतं, बाहेर उजेड होता, म्हणून मी विचार केला चला फटाफट सगळं अरेंज करूया. आणि आजचा हा ना ब्लॉग एवढाच होता, कारण की म्हणजे पूर्ण शूट करायलासुद्धा हिंमत नव्हती. माझा दात त्याच्यानंतर खूप दुखत होता, अक्षरशः मला रडायला येत होतं. तर हे सगळं अरेंज केलं आणि असा आजचा दिवस होता. हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.